आता असंच आहे ना? हा असंच चालू होतं ना? ठीक आहे ना? डन, आगे बढ़ते चलो. हां बुक घेतले दुसरा. ओके चला स्टार्ट करूया आपण मराठी ग्रामर. मराठी ग्रामरमध्ये आपल्याला सर्वात आधी शिकायचं आहे हां ते तर आपण नंतर शिकूच. मराठी भाषेचा उगम तर आपण नंतर शिकूच. मराठी भाषा ठीक आहे. मराठी भाषेमध्ये आपण शिकायचं आहे व्याकरण. काय शिकायचं आहे? व्याकरण. ओके. तर सर्वात आधी आपल्याला माहीत पाहिजे की मराठी भाषेचा उगम कुठून झाला. कुठून झाला उगम? संस्कृत आणि प्राकृत या भाषेपासून मराठी भाषेचा उगम झालेला आहे. यस ऑर नो? ओके. तर सर्वात आधी उगम शिकण्याच्या आधी आपण त्याच्यामध्ये असणारे वर्ण याबद्दल पूर्ण माहिती घेऊया. क्लिअर आहे? आपला पहिला व्हिडिओ राहील की वर्णमालाचा. पहिला व्हिडिओ कोणता राहील? वर्णमाला. कारण की सर्वांना माहीत आहे की मराठी भाषेचा उगम हा कुठून झालेला आहे? संस्कृत आणि प्राकृत या भाषेपासून झालेला आहे. डन. आगे बढ़ते. तर आपला पहिला चॅप्टर आहे वर्णमाला. आपला पहिला चॅप्टर आहे वर्णमाला. क्लिअर आहे? वर्णमाला आपला पहिला चॅप्टर आहे वर्णमाला. ओके. तर माला म्हणजे काय होते? हार. माला म्हणजे काय होते? हार. इथं कशाचा हार आहे? वर्णाचा हार आहे. इथं कशाचा हार आहे? जसं इंग्लिशमध्ये अल्फाबेट आहे तसंच मराठीमध्ये काय आहे? वर्णमाला. इंग्लिशमध्ये कोणताही नाव लिहिण्यासाठी आपल्याला कुठं जावं लागते? अल्फाबेटमध्ये. त्याचप्रमाणे मराठीमधला कोणताही नाव लिहिण्यासाठी आपल्याला कुठं जावं लागते? वर्णमालेमध्ये. यस ऑर नो? यस. तर त्याच्यासाठी वर्णमाला शिकणं गरजेचं आहे. क्लिअर आहे? मराठीमधला जगामध्ये कोणताही नाव लिहिण्यासाठी कशाची आवश्यकता आहे? वर्णमालेची आवश्यकता आहे. डन. आगे बढ़ते. तर वर्णमालेचे किती प्रकार पडतात हा पहिला प्रश्न येतो. वर्णमालेचे किती प्रकार पडतात हा पहिला प्रश्न येतो आपल्याला. जर तुम्हाला माहित असेल तर सांगू शकता का वर्णमालेचे किती प्रकार पडतात? 3. एनीवन? नो वन? 3 प्रकार पडतात. स्वर, स्वरादी, व्यंजन. स्वरादी, व्यंजन हे वर्णमालेचे किती प्रकार पडतात? 3 प्रकार पडतात. जसं इंग्लिशमध्ये कॉन्सोनंट, ठीक आहे, अजून काय त्याला वॉवेल्स, असे प्रकार पडतात. त्याचप्रमाणे इथं 3 प्रकार पडतात. स्वर, स्वरादी, व्यंजन. क्लिअर आहे? या तक क्लिअर आहे? यस. ओके. तर सर्वात आधी आपण वर्णमालेमध्ये बघू वर्णमाला म्हणजे काय. ठीक आहे. त्याच्या आधी बघू वर्ण म्हणजे काय. वर्ण म्हणजे काय. पहिला प्रश्न आला आपला. वर्ण म्हणजे काय? आपल्या तोंडावाटे निघणाऱ्या मूलध्वनींना वर्ण असे म्हणतात. आपल्या तोंडावाटे निघणाऱ्या मूलध्वनींना वर्ण असे म्हणतात. तर आपल्या तोंडावाटे जे मी आता बोलत आहे ते मूलध्वनी आहेत का? मूलध्वनी? आणि हे वर्ण आहेत का? मी जे बोलत आहे ते वर्ण आहेत का? अरे यस ऑर नो? मी जे बोलत आहे ते वर्ण आहे. मी जे बोलताय ते मूलध्वनी आहेत. म्हणजे आपल्या तोंडावाटे निघणाऱ्या मूलध्वनींना वर्ण असे म्हणतात. यस ऑर नो? आता जे मूलध्वनी किंवा जे वर्ण निघत आहे ते स्वरयुक्त आहे. यस ऑर नो? तर कोणतेही मूलध्वनी किंवा कोणतेही वर्ण जेव्हा आपल्या तोंडातून निघतात ते स्वरयुक्त असून निघतात. यस ऑर नो? क्लिअर आहे का नाही आहे? क्लिअर आहे. पहिली गोष्ट वर्णमालेची व्याख्या कशी करू आपण की आपल्या तोंडाद्वारे निघणाऱ्या मूलध्वनींना किंवा आपल्या मुखावाटे निघणाऱ्या मूलध्वनींना वर्ण असे म्हणतात. आपल्या मुखावाटे निघणाऱ्या
मूलध्वनींना वर्ण असे म्हणतात. वर्ण असे म्हणतात. आपल्या मुखावाटे, मुख म्हणजे काय? यस, मुखावाटे म्हणजे तोंडावाटे, मूलध्वनींना वर्ण असे म्हणतात. आपल्या मुखावाटे निघणाऱ्या मूलध्वनींना वर्ण असे म्हणतात. काय प्रॉब्लेम आहे? काहीही प्रॉब्लेम नाही आहे. ओके. जसं मी म्हणतो की राम शाळेत जातो, राम शाळेत जातो, तर माझ्या तोंडातून वर्ण निघत आहेत का? यस, ऑफकोर्स. जे कोणी व्यक्ती प्राणी मित्र बोलत आहे त्याच्या तोंडातून वर्ण निघत आहे तेव्हाच तो बोलत आहे. यस आर नो? तेव्हाच तो बोलत आहे. क्लिअर आहे? जसं मी म्हणतो की राम शाळेत जातो, राम शाळेत जातो, याच्यामध्ये किती वर्ण आहे? याच्यामध्ये वर्ण आहे रा, र प्लस आ, हे दोन वर्ण आहे. रा, शा, श प्लस आ, शा, ड, ड, ड प्लस ए, ए मध्ये कोण आहे अजून? अ आणि ई. यस आर नो? यस आर नो? यस. त, त मध्ये कोण आहे? त प्लस अ. क्लिअर आहे का नाही आहे? हे सर्व काय आहे? हे सर्व काय आहे? हे सर्व काय आहे? वर्ण आहे. हे सर्व काय आहे? वर्ण आहे. जर मी तुम्हाला विचारलं याच्यामध्ये किती वर्ण आहे, याच्यामध्ये किती वर्ण आहे, याच्यामध्ये किती वर्ण आहे, तर तुम्ही का सांगाल मला? हे सोडून द्या, हे वाले सोडून द्या, हे पकडा. बाकी किती वर्ण आहे? अरे म राहिला का? ओके. म प्लस अ. ओके. किती वर्ण आहे? 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14. 14 वर्ण आहे. यस आर नो? यस. हा एक शब्द आहे, हा एक शब्द आहे, हा एक शब्द आहे. यस आर नो? 3 शब्द मिळून एक वाक्य बनला. यस आर नो? आणि या एका शब्दामध्ये किती वर्ण आहे? 2. यस आर नो? तर मग का म्हणलं? वर्ण मिळून शब्द बनते, शब्द मिळून वाक्य बनते, वाक्य मिळून पूर्ण पॅराग्राफ बनते. क्लिअर आहे? यस आर नो? तर वर्ण म्हणजे मूलध्वनी आणि मूलध्वनी म्हणजे वर्ण. वर्ण म्हणजे मूलध्वनी आणि मूलध्वनी म्हणजे वर्ण. क्लिअर आहे का इथंपर्यंत? इथंपर्यंत सर्वांना क्लिअर असायला पाहिजे. क्लिअर आहे? क्लिअर आहे? यस, इथंपर्यंत सर्वांना क्लिअर असायला पाहिजे. ओके. थोडंसं हे लिहून घ्या, लिहून घ्या. आपल्या मुखावाटे निघणाऱ्या मूलध्वनींना वर्ण असे म्हणतात. क्लिअर आहे? आपल्या मुखावाटे निघणाऱ्या मूलध्वनींना वर्ण असे म्हणतात. क्लिअर आहे का सर्वांना? आगे बढ़ते हैं. समजलं का? का आपल्या तोंडावाटे निघणाऱ्या मूलध्वनींना वर्ण असे म्हणतात. चलो लक्ष द्या. मग इथं किती वर्ण आहे? 14. 14 वर्ण आहे. आता मला सांगा मॅडम, जर मला राकेश हा नाव लिहायचं आहे, मला जर मराठीमध्ये राकेश हा नाव लिहायचं आहे, तर मला कुठे जावं लागेल? वर्णमालेत. यस आर नो? वर्णमालेत मला जावं लागेल. वर्णमालेत मला का घ्यावं लागेल? र घ्यावं लागेल. त्याच्यानंतर का घ्यावं लागेल? आ घ्यावं लागेल. तर तेव्हाच होईल रा होईल. यस आर नो? आणि नंतर वर्णमालेत मला क घ्यावं लागेल, आणि नंतर ए घ्यावं लागेल, नंतर के होईल. यस आर नो? त्याच्यानंतर श घ्यावं लागेल, आणि त्याच्यानंतर अ घ्यावे लागेल, आणि तेव्हाच मी कुठं राकेश हा नाव लिहू शकू. यस आर नो? की मराठीमधला कोणताही नाव लिहिण्यासाठी आपल्याला कुठं जाणं गरजेचं आहे? वर्णमालेत. त्याच्यामुळे वर्णमालेची गरज आहे का नाही आहे? तर मराठी भाषा लिहिण्यासाठी वर्णमालेची गरज आहे का? यस आर नो? यस आर नो? क्लिअर आहे का नाही आहे?
यस क्लिअर आहे. ओके, तर त्याच्यामध्ये वर्णमालेमध्ये आपण बघूया कोणते कोणते वर्णाचा समावेश होतो, कोणत्या कोणत्या वर्णाच्या सहाय्याने आपण मराठी भाषा लिहू शकतो. यस आर नो? यस. त्याच्यामध्ये आपल्या वर्णाचे 3 प्रकार पडतात: स्वर, स्वरादी, व्यंजन. स्वर, स्वरादी, व्यंजन. डन? किसी को दिक्कत होनी नहीं चाहिए. आगे बढ़ते हैं. यस, आगे बढ़ते हैं. ये लिख लिया आपने? लिख लिया आपने? ओके, चलो. तर वर्ण म्हणजे काय? तोंडावाटे निघणाऱ्या मूलध्वनींना आपण काय म्हणतो? वर्ण. तोंडावाटे निघणाऱ्या मूलध्वनींना आपण काय म्हणतो? वर्ण. वर्णाचे एकूण प्रकार पडतात 3. तर पहिला प्रकार बघू आपण स्वर. काय? स्वर. ओके, स्वर. ठीक आहे, स्वर. स्वर. स्वर मध्ये कोण कोण येते? आ, ई, दीर्घ ई, उ, दीर्घ उ, ऋषी मुनीचा रू, लू, एडका ए, येते लिहू का? हां, नाही लिहू का? ठीक आहे, ठीक आहे. ओके ओके. त्याच्यानंतर ॲ झालं का? अ नाही येईल ना? ओ येईल. त्याच्यानंतर आ येईल आणि त्याच्यानंतर औ येईल. क्लिअर आहे का नाही आहे? यस सर नो? किती झाले? किती झाले? 14 आले. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14. क्लिअर आहे? किती स्वर आहे आपल्याकडे? 14 स्वर आहे. किती स्वर आहे आपल्याकडे? 14 स्वर आहे. सुरुवातीला किती स्वर होते आपल्याकडे? 12. आता नवीन 2 स्वर कोणते? ॲ आणि आ. ॲ आणि आ. सुरुवातीला आपल्याकडे किती स्वर होते? 12. आता किती स्वर आहे? 14. 14 स्वर आहे. यस आर नो? नवीन 2 स्वर कोणते? ॲ आणि आ. ॲ आणि आ. ॲ आणि आ हे नवीन 2 स्वर आहे. ओके. तुम्हाला एक नेहमी प्रश्न विचारला जातो की ॲ या स्वरांचा क्रम कोणत्या स्वरानंतर आहे? ए. आणि अ या स्वरांचा क्रम कोणत्या स्वरानंतर आहे? ओ. ठीक आहे. ॲ आणि आ या दोघांना घेण्याची गरज का पडली? शब्द मराठीत बोलले जाते. कारण की आपण असे काही शब्द यूज करत होतो जे मराठी वर्णमालेमध्ये नव्हते. जसं कॉफी यूज करतो ना, जसं रॉकी यूज करतो ना, जसं मोबाईल यूज करतो ना, जसं बॅट, जसं बॉट, टेबल यूज करतो ना, या सर्व गोष्टी आपण यूज करत होतो. पण मराठी वर्णमालेत जर ते वर्ण नसेल तर यूज करू शकतो का? यूज करू शकत नाही. तर त्याच्यासाठी इंग्रजीकडून, कोणाकडून? इंग्रजीकडून आपण ॲ आणि आ हे 2 वर्ण घेतलेले आहेत. कोणते 2 वर्ण घेतलेले आहेत? ॲ आणि आ. कोणाकडून घेतलेले आहेत? इंग्रजीकडून. काहून घेतले आहे? कारण की आपल्याला कशाची गरज पडली होती? कॅरम. कॅरम हे शब्द लिहिण्याची गरज पडली होती. कॅरम, ऑनर, ऑनर, रॉकी, रॉकी, बॅट, बॅट, बॉल, ऑनलाइन, ऑनलाइन, ऑफलाइन यासारख्या शब्द लिहिण्याची गरज पडली होती. हे मराठीमध्ये लिहित होतं ना शब्द. तर मराठी वर्णमालेमध्ये हे वर्णच नाही, आता लिहिता कुठून? हा प्रश्न आहे ना. का चोरी करून लिहिता का? नाही. चोरी करून लिहिण्याचं तर घेऊन टाका त्यांना. तर यांना घेऊन टाकला? यस आर नो? घेऊन टाकला नाही? यस आर नो? कोणाकडून घेऊन टाकलं मग? इंग्रजीकडून. कोणाकडून घेऊन टाकलं? इंग्रजीकडून. तर ॲ आणि आ, ॲ आणि आ हे 2 वर्ण कोणाकडून घेतले? इंग्रजीकडून. कोणाकडून घेतले? इंग्रजीकडून. क्लिअर आहे का? इंग्रजीकडून, इंग्रजी या भाषेकडून ॲ आणि आ घेतले. क्लिअर आहे का? ही गोष्ट सांगा पहिला. काहून घेतले? कारण की सर आपल्याला यासारख्या शब्दांची गरज पडली होती म्हणून. क्लिअर आहे? तर घेतले. तर कोणतरी घेणारा सांगणार घे भाऊ तू म्हणून. यस आर नो? क्लिअर आहे का? का मी आपल्या स्वतःच्या मनानंच घेतलं? नाही. यस आर नो? स्वतःच्या मनानं नाही घेतलं. ठीक आहे. ओके. तर कोण घ्या म्हणून सांगितले याला?
अरविंद मगरुडकर. अरविंद मगरुडकर यांनी शिफारस केली की ॲ आणि अ या दोन वर्णाचा समावेश तुम्ही वर्णमालेमध्ये करा. कोणी म्हटले होते? अरविंद मगरुडकर. अरविंद मगरुडकर. कोणी शिफारस केली? कोणी शिफारस केली? अरविंद मगरुडकर. कोणी शिफारस केली? अरविंद मगरुडकर. अरविंद मगरुडकर. व्हेरी गुड. अरविंद मगरुडकर. क्लिअर आहे का ही गोष्ट? हे लक्ष ठेवा. मगरुडकर. अरविंद मगरुडकर. क्लिअर आहे का ही गोष्ट? अरविंद मगरुडकर यांनी शिफारस केली ॲ आणि आ ह्या दोन वर्णाचा समावेश तुम्ही वर्णमालेमध्ये करा. ओके. किसी को दिक्कत? पहिले किती स्वर होते? आता किती स्वर आहे? 14. क्लिअर आहे? ओके. तर स्वरामध्ये काय प्रॉब्लेम आहे? काही प्रॉब्लेम नाही आहे. काय प्रॉब्लेम आहे? ओके राकेश, आगे बढ़ते हैं. ओके. आता बघू आपण स्वर आधी. आता का बघू आपण? स्वर आधी. स्वर आधी. स्वर आधी. स्वर आहे ज्याच्या आधी तो स्वर आधी. स्वर आहे ज्याच्या आधी तो स्वर आधी. स्वर आधी किती आपल्याकडे? 2 आहे. कोणता आहे? आहा. आहा. ठीक आहे. आहा. याले उच्चार कसा करते? आणि आहा. आणि आहा. लक्ष द्या. झोप लागत आहे का? लक्ष द्या. आणि आहा. आणि आ. ओ भाऊ, आणि आहा. याचा उच्चार असा करतो आणि आहा. पण याचं नाव काय आहे? याचं नाव आहे अनुस्वार. याचं नाव काय आहे? अनुस्वार. आणि याचं नाव काय आहे? विसर्ग. आणि याचं नाव काय आहे? विसर्ग. तर किती स्वरादी आपल्याकडे? 2. अनुस्वार आणि विसर्ग हे 2 काय आहे? स्वरादी आहेत. क्लिअर आहे का? हे 2 काय आहे? स्वरादी आहेत. डन. किसी को दिक्कत? किसी को कोई दिक्कत होनी नहीं चाहिए. आता बघू आपण व्यंजन. यस सर नो. थोडंसं याच्यामध्ये डिटेल आपण बघणारच आहोत. याच्यामध्ये इन डिटेल आपण बघणार आहोत. ओके. ओके. आता बघू आपण काय? व्यंजन. तर स्वरादी किती आपल्याकडे? 2. आता बघू आपण व्यंजन. व्यंजन. ठीक आहे. व्यंजन काय बघू? व्यंजन. ओके. तर व्यंजन टोटल व्यंजन किती आहे ना राकेश? 36. यस सर नो. 36 व्यंजन आहे. किती आहे? 36 व्यंजन आहे. ओके. तर क, च, ट, त, प. क च ट त प गट पडते. यस आर नो? यस. क गटामध्ये क, ख, ग, घ, ड सारखा दिसणारा ग. ड सारखा दिसणारा ग. ओके. च, छ, ज, झ. त्र सारखा दिसणारा न. ट, ठ, ड, ढ. बाणाचा न. त, थ, द, ध, न. नळाचा न. प, फ, ब, भ, म. म्हशीचा म. क्लिअर आहे का नाही आहे? यस सर नो. अरे बरोबर आहे का नाही आहे? बरोबर आहे ना? ओके. य, र, ल, व. शाळेचा श, षटकोन ष, ससा स, हत्तीचा ह, बाळाचा ळ. यस सर नो. ओके. क्षत्रिय श, ज्ञानाचा ज्ञ. क्लिअर आहे का नाही आहे? क्लिअर आहे का नाही आहे? अरे हो का नाही? ओके. आता बघा, हे आहे आपली काय आहे? हे वर्णमाला. हे काय आपली वर्णमाला. लक्ष द्या. लिहा नको. लिहिण्यासाठी टाईम आहे. टाईम आहे. फक्त तुम्ही लक्ष द्या. तर स्वर अ, आ, इ, ई, उ, ऊ, रू, लू, ए, ऐ, ओ, आ, औ. ठीक आहे. किती स्वर आहे एकूण? 14 स्वर आहे. स्वरादी किती आहे? 2 आहे. स्वरादी किती आहे एकूण? 2 आहे. स्वरादी एकूण किती आहे? 2 आहे. आणि व्यंजन किती झाले मोजा बरं? एक किती आले? हे झाले 25. 25 न 4 29. 29 न 3 29 न 3 हे 2 टोटल किती आहे? 36. व्हेरी गुड. किती आहे? 36. क्लिअर आहे का? यस सर नो. पहिलं व्यंजन किती होते? 34. आता व्यंजन किती आहे? 36. जर तुम्हाला प्रश्न विचारला मूळ वर्णमालेमध्ये स्वर किती होते?
12. आता आधुनिक वर्णमालेमध्ये स्वर किती आहे 14. मूळ वर्णमालेमध्ये व्यंजन किती होते 34. आधुनिक वर्णमालेमध्ये व्यंजन किती आहे 36. क्लिअर आहे? यस ऑर नो? यस. हे आधुनिक वर्णमाला आहे. हे कोणती वर्णमाला आहे? आधुनिक वर्णमाला आहे. पुन्हा एकदा स्वर स्वर कोणते आहे? अ आ इ ई उ उ रू लू ए ऐ ओ आ औ. डन? यस ऑर नो? यस. ओके. तर ए आणि अ या दोन वर्णाची शिफारस कोणी केली होती? अरविंद मगरुडकर. काऊन केली होती? कॅरम, ऑनर, रॉकी, बॅट, बॉल यासारखे इंग्लिशमधचे शब्द मराठीमध्ये लिहिण्याचे होते म्हणून. क्लिअर आहे काय गोष्ट? यस ऑर नो? हां. समीर विसरायचं नाही. हां. स्वरादी किती आहे समीर? हां. अ नाही म्हणायचं. किती? 2. 2 स्वरादी आहे. या अमचं नाव काय सर? सर आचं नाव विसर्ग. यस. व्यंजन टोटल व्यंजन किती आहे? 36. टोटल व्यंजन किती आहे? 36. क्लिअर आहे इथंपर्यंत? इथंपर्यंत सर्वांना क्लिअर असेल. इथंपर्यंत सर्वांना क्लिअर असेल. ओके. डन? ओके. तर टोटल व्यंजन टोटल वर्ण किती आहे मग आता आपल्याकडे? वर्ण किती आहे? वर्ण किती आहे? 52. आता बघा लक्ष द्या. लक्ष द्या. लक्ष द्या थोडंसं. आधुनिक आणि मूढ. आधुनिक मध्ये स्वर किती होते? आधुनिक मध्ये स्वर किती होते? आधुनिक आधुनिक मॉडर्न 14. व्हेरी गुड. आणि मूड मध्ये 12. मूड म्हणजे जुना. ओके. स्वरादी स्वरादी किती होते? 2. स्वरादी 2. आणि मूड मध्ये 2. आणि व्यंजन 36 आणि मूड मध्ये 34. याची टोटल करा किती होत आहे? याची किती होते? 48. मूळ वर्णमालेमध्ये वर्ण किती होते? 48 वर्ण होते. आणि आधुनिक वर्णमालेमध्ये वर्ण किती आहे? 52 वर्ण आहे. क्लिअर आहे काही गोष्ट? यस ऑर नो? मूळ वर्णमालेमध्ये वर्ण होते 48 आणि आधुनिक वर्णमालेमध्ये वर्ण आहे 52. क्लिअर आहे काही गोष्ट? क्लिअर आहे गोष्ट? यस. ओके. तर मला सांगा, कोणी सांगू शकाल का की आधुनिक वर्णमालेमध्ये व्यंजन जे नवीन आले 2 ते कोणते कोणते? हां. श आणि ज्ञ. कोणी शिफारस केली होती? कोणता सबनीस? मप्पा सबनीस का बाबा आत्राम? मप्पा सबनीस. यस आर नो? यस. मप्पा सबनीस यांनी समावेश केलेले होते. तर पहिली गोष्ट आपल्याला वर्ण म्हणजे काय? वर्ण म्हणजे आपल्या तोंडाद्वारे निघणाऱ्या मूलध्वनींना आपण काय म्हणतो? वर्ण असे म्हणतो. वर्णाचे एकूण प्रकार किती प्रकार? 3. 1 2 3. वर्णाचे प्रकार किती आहे? 3 आहे. ओके. त्याच्यामध्ये स्वर. स्वराची डेफिनेशन तर लिहून देऊ का स्वराची डेफिनेशन? यस लिहून देतो मी थोड्या वेळात. पहिलं स्वर काय होते ते बघून घ्या. ओके. तर स्वर एकूण किती आहे? स्वर 14. स्वरादी एकूण किती आहे? 2. व्यंजन एकूण किती आहे? 36. फास्ट नाही होत आहे ना? नाही नाही. ओके. तर ए आणि आ कोणी शिफारस केली? अरविंद मगरुडकर. कोणाकडून घेतलं? इंग्रजीकडून. ओके. इंग्रजीकडून. ओके. तर व्यंजन नवीन 2 व्यंजन कोणते आहे? श आणि ज्ञ. श आणि ज्ञ हे नवीन 2 व्यंजन आहे. यस आर नो? याला कोणते व्यंजन म्हणतात? संयुक्त व्यंजन. याला कोणते व्यंजन म्हणतात? संयुक्त व्यंजन. विशेष काऊन आहेत हे सांगतो. यस आर नो? कारण की हे विशेष आहे, कारण की हे वर्णमालेचे जावई आहेत. यस आर नो? ओके. तर हे संयुक्त व्यंजन आहे. हे काय आहे? संयुक्त व्यंजन. या 2 व्यंजनाचा समावेश झाला तेव्हाच ते व्यंजन किती झाले? 36. डन? यस आर नो? क्लिअर आहे काय गोष्ट? इथं पण क्लिअर आहे? तर व्यंजन सांगा किती आहे टोटल? या क्लासचा मोठा आहे. व्यंजन किती आहे? स्वर किती आहे? स्वरादी किती आहे? वर्ण किती आहे? आणि वर्ण म्हणजे काय? हे एवढे प्रश्न आले तर या क्लासचा मोठा संपला. सांगा वर्ण म्हणजे काय? वर्ण असे म्हणतात. स्वर किती आहे? आधुनिक वर्णमालेमध्ये स्वर किती आहे? मूळ वर्णमालेमध्ये स्वर 12. नवीन 2 स्वर कोणते? कोणी आणले? अरविंद मगरुडकर. ओके. स्वरादी किती आहे? 2. आधुनिक वर्णमालेमध्ये व्यंजन किती आहे? 36 आहे. नवीन 2 व्यंजन कोणते?
श आणि ज्ञ. कोणी आणले? म प सबनीस. कोणी आणले? म प सबनीस. म प सबनीस. क्लिअर आहे? सबनीस, म प सबनीस. ओके ओके. तर स्वर म्हणजे काय? पासूनच्या आपर्यंत 14 वर्णांना स्वरचिन्ह. स्वर म्हणजे आपल्या वाटे हा. हवेचा मार्ग न अडवता हा. निघणाऱ्या. हां बरोबर, जाऊ दे मग आता. ओके 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 ओके. हे लिहा पहिलं. हां हो लिहू, पाय मोडून लिहू आता, जाऊ द्या. आता पाय मोडून लिहिते ना, याच आहे वेळ याचा आहे. पाय मोडायची ॲक्सिडेंट वाचा त्याला. 5चा आकडा माहीत आहे का नाही समीर? हां समजत आहे का समीर? तुला समजलं तर सर्वांना समजलं असं मी ग्राह्य नाही धरत. ठीक आहे, समजत आहे ना? हां हां बापू, आता विसरायचं नाही. हां हां ठीक आहे. हां क्या लिहा लवकर लवकर. लिहिले का? लिहिले का? ओके, जाऊ का? समजत आहे बाई थोडं थोडं? नाही समजलं तर प्रश्न विचारा. कारण की आपले सिरोंच्यावाले थोडंसं म्हणजे मराठीमध्ये थोडंसं वीक आहेत. मॅथमॅटिक्समध्ये तर जमतेच, मस्त मारते ते, काय प्रॉब्लेम नाही. फक्त मराठीमध्ये थोडं सिरोंच्यावाले वीक. ना ठीक, बरं झालं का? हां अरविंद मंगरूकडे आहे ना, ते 2009 आणलं होतं. हो 2009 आता ते SSC GDच्या जागा आहे ना, ते भरताय ना? अरे यार. हां रेल्वेच्या निघत आहे तेवाल्या. हां भरताय ना ते? इच्छा नाही आहे ते, इच्छा नको बरोबर, राहू इच्छा नाही. जे इच्छा, एकच इच्छा आहे, पोलीस बनायचं आहे, बंदूक धरून जायचं आहे. हां AK-47 नाही तर नाही जायचं आहे, नाही तर काहीच नाही करायचं आहे. हां हाच जोश पाहिजे. नाही हाच जोश पाहिजे ॲक्च्युली. मला काही दिलं मी काही करतो म्हणलं तर नाही जमत, नाही का? काही करायचं सोडलंच नसते. बरोबर आहे. हाँ चलो, हो गया क्या भाई? हो गया क्या भाई? बेटो केला? हां मॅडम
हे लिहिले का? हे लिहिले का? बरोबरच आहे. या स्वर म्हणजे काय? वर्ण म्हणजे काय झालं ना आपला? स्वर म्हणजे काय? काय स्वर म्हणजे? सांगा बरोबर आहे तुझा. आपल्या मुखावाटे हवेचा मार्ग न अडवता जे वर्णांचा उच्चार होते त्यांना स्वर असे म्हणतात. बहुत सही. ठीक आहे, बहुत सही. इट इज अ व्हेरी व्हेरी म्हणजे खूप चांगली डेफिनेशन आहे. सांगा काय? आपल्या मुखावाटे हवेचा मार्ग न अडवता यस आपल्या उच्चारले जातात. मुखावाटे हवेचा मार्ग न अडवता जे वर्ण उच्चारले जातात त्यांना स्वर असे म्हणतात. हो, ठीक आहे. आपल्या मुखवाटे हवेचा मार्ग न अडवता जे वर्ण उच्चारले जातात त्यांना स्वर असे म्हणतात. सेकंड, अ पासून ओ पर्यंत असे 14 वर्णांना स्वर असे म्हणतात. ठीक आहे. स्वर म्हणजे नुसते सूर. स्वर म्हणजे सूर. स्वरांना संस्कृतमध्ये काय म्हणतात? अच आणि वाच. यस आर नो? अच आणि वाच ना? यस आर नो? हल कोणाला म्हणतात? व्यंजनाला. मग लिहाय. आपल्या मुखावाटे हवेचा मार्ग न अडवता जे वर्ण उच्चारले जातात त्यांना स्वर असे म्हणतात. अ पासून ओ पर्यंत असे 14 वर्णासह स्वर असे आहे म्हणतात. स्वर म्हणजे नुसते सूर. स्वरांना संस्कृतमध्ये अच अच किंवा वाच असे म्हणतात. अच वाच असे म्हणतात. चला ओके. स्वरांचा उच्चार करतेवेळी आपली जीभ आपल्या मुखातील इतर अशी स्पर्श करत नाही. ते लिहायचं आहे, लिहायचं आहे. ठीक आहे. स्वरांचा उच्चार करते वेळी आपली जीभ मुखातील इतर अवयवाशी स्पर्श करत नाही.
ओके. आपल्या मुखावाटे हवेचा मार्ग न अडवता जे वर्ण उच्चारले जातात त्यांना स्वर असे म्हणतात. अ पासून ओ पर्यंत असे 14 वर्णासह स्वर आहेत. स्वर म्हणजे नुसते सूर. स्वरांना संस्कृतमध्ये अच किंवा वाच असे म्हणतात. स्वरांचा उच्चार करतेवेळी आपली जीभ आपल्या मुखातील इतर अवयवाशी स्पर्श करत नाही. क्लिअर आहे का? लिहिले का? स्पर्श करत नाही. काय प्रॉब्लेम आहे का याच्यामध्ये सांगा. नाही? ओके. चला फील करा याला थोडंसं. फील करा. म्हणा आ ई ते दात आ ई आ ई म्हणताना तुमचा जो गळा आहे आणि तुमची जे जीभ आहे ते कुठे लागत आहे का पहा. म्हणा लागत आहे का? जीभ लागत आहे का? आ लागत आहे जीभ. ई लागत आहे. ऊ लागत आहे का? नाही. म्हणजे स्वरांचा उच्चार करते वेळी आपली जीभ आपल्या मुखातील इतर अवयवाशी स्पर्श करत नाही. यस ऑर नो? क्लिअर आहे का? स्वरांचा उच्चार करतेवेळी आपली जीभ आपल्या मुखातील इतर अवयवाशी स्पर्श करत नाही. म्हणजे हवेचा मार्ग अडवलेला नसतो. यस ऑर नो? जर जीभ लागली तर हवा अडते. अरे यस ऑर नो? जीभ लागली तर हवा अडते आणि जीभ लागलीच नाही तर हवा अडेल का? पास होईल ना पूर्ण. यस ऑर नो? बांधलं तर पाणी अडेल आणि बांधलंच नाही तर पाणी निघून जाईल. अरे यस ऑर नो? यस ऑर नो? तर हे जे जीभ आहे आपली बांधतच नाही ना, नाही बांधत आहे, त्याच्यामुळे हवा सिद्धी पास होत आहे. यस ऑर नो? यस ऑर नो? अरे बोर झाले का? त्रास येत आहे का? येत असेल तरी येऊ द्या. ठीक आहे, लक्ष द्या. येत असेल तरी येऊ द्या त्रास. लक्ष द्या थोडंसं की स्वरांचा उच्चार करतेवेळी आपल्या मुखातील इतर अवयवाशी स्पर्श करत नाही आणि हवेचा मार्ग अडवलेला नसतो. यस ऑर नो? यस ऑर नो? यस. क्लियर आहे? क्लियर आहे. चलो आगे बढ़ते. ये लिख लिया ये. ओके. आणि याच्यामध्ये कोणते 14 स्वर येते सांगा बरं. ठीक आहे. ते 14 स्वर येते, माहिती करून घ्या. क्लिअर आहे का? आगे बढ़ते हैं. आता बघू स्वरादी. हे समजलं का डेफिनेशन? एवढंच डेफिनेशन काफी आहे आपल्याला. ओके, पुरे सगळे डेफिनेशन. आगे बढ़ते क्या? ओके. आता बघू आपण स्वरादी म्हणजे काय. क्लिअर आहे? मिटवला? ओके. वेळ नाही होत आहे ना. स्वरादी बघू मग जाऊ आपण. स्वरादी आणि व्यंजन बघू थोडंसं जाऊ. स्वरादी स्वर आहे ज्याच्या आधी असा तो म्हणजे तो कोण? स्वरादी. लिहा. स्वर आहे ज्याच्या आधी. क्लिअर आहे? स्वरादी. स्वर आहे ज्याच्या आधी असा तो स्वरादी. ओके. स्वरादी किती आहे? 2. लिहा. एकूण स्वरादी 2 आहे. कोणते 2 स्वरादी आहे? अनुस्वार आणि विसर्ग. ओके. क्लिअर आहे? ठीक आहे.
लक्ष द्या. मला सांगा, आता समजा मी असं लिहित आहे कोणती गोष्ट, ठीक आहे, याच्यावर हा पॉईंट दिला, समजा पॉईंट दिला, तर याच्यामध्ये अनुस्वार कोणता हवे? अनुस्वार कोणता हवे? वरचा म्हणजे हा पॉईंट अनुस्वार आहे. ओके, तर लिहिताना पहिलं अ लिहिलो की पहिलं अनुस्वार लिहिलो? अ लिहिलो. यस ऑर नो? तर याच्या आधी अ आहे. अ म्हणजे कोण? स्वर आहे. याच्या आधी अ आहे. यस ऑर नो? तर मग स्वर आधी, स्वर आहे ज्याच्या आधी, तर याच्या आधी स्वर आहे. यस ऑर नो? तर याच्या आधी स्वर आहे म्हणून याचं नाव का पडला? स्वरादी. ठीक आहे, स्वरादी. हा पहिला स्वरादी आहे. यस ऑर नो? दुसरा स्वरादी कोणता आहे? विसर्ग. याचे हा विसर्ग, हा दोन टिंबावाला विसर्ग. यस ऑर नो? याच्या आधी स्वर लिहिण्याची आहे पद्धत. यस ऑर नो? म्हणून हा दुसरा स्वरादी कोण आहे? विसर्ग. दुसरा स्वरादी कोणता आहे? विसर्ग. क्लिअर आहे? याचं नाव का पडलं आहे? अनुस्वार. 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 अनु म्हणजे काय होते? अनु म्हणजे होते नंतरचा, आणि स्वार म्हणजे काय होते? त्याच्यावर बसलेला. जसं घोडेस्वार माहीत आहे? घोडेस्वार म्हणजे घोडेस्वार म्हणजे काय होते सांग? घोड्यावर बसलेला. अनुस्वार म्हणजे काय? ते अनु म्हणजे नंतर आणि त्याच्यावर बसलेला. तर हा जो आहे, हा पहिलं बसला की हा पहिला होता? पहिला कोण होता? हा होता की हा? पहिलं अ होता, त्याच्यानंतर हा बसला. यस ऑर नो? म्हणून याचा नाव का पडला? अनुस्वार म्हणजे नंतर बसलेला. क्लिअर आहे का? ओके. हा, याचं नाव काय? विसर्ग. याचं नाव काय? विसर्ग. विसर्ग. विसर्ग म्हणजे काय? श्वास सोडणे. विसर्ग म्हणजे काय? श्वास सोडणे. थोडासा झटका, हला थोडा झटका दिल्याप्रमाणे श्वास सोडणे. तर आहा म्हणा, आहा. तर श्वास सोडल्यासारखा होत आहे. यस ऑर नो? विसर्ग म्हणजे काय होते? श्वास सोडणे. क्लिअर आहे? हे दोन गोष्ट क्लिअर आहे काय? तर स्वरादी म्हणजे काय? स्वर आहे ज्याच्या आधी असा तो स्वरादी. एकूण स्वरादी किती आहे? 2 आहे. अनुस्वार आणि विसर्ग. येतं अम आणि येतं आहा. येतं अनु म्हणजे नंतरचा, आणि स्वर म्हणजे बसलेला, विसर्ग म्हणजे श्वास सोडणे. क्लिअर आहे काय ते म्हणता? यस ऑर नो? काय प्रॉब्लेम आहे का रे भाऊ? काय प्रॉब्लेम नाही? आगे बढ़ते हैं, आगे बढ़ते, आगे बढ़ते हे, आगे बढ़ते हे. ठीक आहे, आता बघू आपण थोडंसं व्यंजनबद्दल. ओके, शेवटचा व्यंजन. हां, मिटवायला, कारण की 3 प्रकार बघत आहोत ना आपण. स्वर एक प्रकार बघितला, त्याच्यामध्ये डिटेलमध्ये बघणारच आहोत, पण बघत आहोत. क्लिअर आहे? बोर होत आहे तुम्हाला? लिहिले काय? हां, आता बघू आपण व्यंजन. का बघू व्यंजन? व्यंजन म्हणजे काय? ठीक आहे, व्यंजन म्हणजे काय? हां, तिकडे विचारू. सांग ना भाऊ, तुला विचार म्हणताय. यस यस, व्हेरी गुड, व्हेरी गुड. काय झालं रे बाबू? हां, मी इकडे लक्ष द्या आता. ठीक आहे, काय झालं असेल तर मला सांगा, नाही तिकडे लक्ष द्या. ठीक आहे, ज्या वर्णाचा उच्चार करताना, ज्या वर्णाचा उच्चार करताना, उच्चार करताना हवेचा मार्ग अडवलेला असतो. हवेचा मार्ग अडवलेला असतो, त्याला काय म्हणतात? व्यंजन असे म्हणतात. क्लिअर आहे पहिली गोष्ट? ज्या वर्णाचा उच्चार करताना हवेचा मार्ग अडवलेला असतो त्यांना व्यंजन असे म्हणतात. क्लिअर आहे काय गोष्ट? ओके, दुसरा पॉईंट लिहा.
हां ज्या वर्णांचा उच्चार करताना जीभ इतर अवयवांना स्पर्श होत नाही. यस यस. ज्या वर्णाचा उच्चार करताना उच्चार करताना आपल्या मुखातील जीभ इतर अवयवांना आपल्या मुखातील जीभ इतर अवयवांना स्पर्श करते. इतर अवयवांना